नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एक अगदी अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन पदार्थ. नाव आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. चला तर अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. ही भाजी फक्त चवीलाच भारी नाहीये, तर ती तितकीच पौष्टिक सुद्धा आहे. आणि हिची खरी गंमत काय माहितीये? हिच्यात एक अशी अस्सल गावरान चव दडलेली आहे जी आपल्याला थेट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घेऊन जाते. तर मग नेमकी ही भाजी आहे तरी काय? सोपं आहे. ही एक मस्त मसालेदार सुगंधित रस्सा भाजी आहे आणि नावाप्रमाणेच हिचा हिरो आहे शेवग्याची शेंग. या शेंगांची स्वतःची एक अशी खास चव असते आणि ती जेव्हा मसाल्यांमध्ये मुरते ना, आहाहा, क्या अफलातून लागते. आता कोणतीही भारी डिश बनवायची असेल तर त्यासाठी साहित्य पण तसंच भारी लागतं, बरोबर ना? मग चला पटकन बघून घेऊया की ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. सगळ्यात आधी ताज्या भाज्या. आपल्याला साधारण 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा लागतील. मग 2 कांदे आणि 2 टोमॅटो एकदम बारीक चिरलेले. सोबत 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आणि हो, सुगंधासाठी कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर. याच्याशिवाय तर आपली भाजी अपूर्णच आहे. बरं, आता येतोय या भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे तिचा आत्मा, ते म्हणजे वाटण. यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप खिसलेलं ओलं खोबरं. आता ऐका, भाजीला अजून दाट आणि थोडी शाही चव द्यायची असेल ना, तर त्यात 1 चमचा खसखस आणि 5-6 काजू पण घालू शकता. पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि आता मसाले. मसाल्यांशिवाय तर मजाच नाही. भाजीला तो मस्त लाल भडक रंग आणि झणझणीत चव आणण्यासाठी आपल्याला लागेल लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड आणि सगळ्यात शेवटी सुगंधासाठी अर्धा चमचा गरम मसाला. आणि हो, मीठ तर चवीनुसार आहेच. आणि मग येते फोडणी. इथूनच तर आपल्या भाजीच्या चवीचा खरा धमाका सुरू होतो. आणि त्यासाठी फार काही नाही, फक्त 2 मोठे चमचे तेल, मोहरी आणि जिरे, बस. ही साधीशी फोडणीच आपल्या भाजीला एक जबरदस्त सुरुवात करून देते. चला, साहित्य तर सगळं जमलंय. आता वळूया थेट कृतीकडे. पहिला टप्पा, आपण शेंगा तयार करून घेऊ आणि भाजीचा जो मूळ आधार आहे ते वाटण बनवून घेऊ. हे बघा, शेंगा तयार करणं अगदी सोपं आहे. आधी त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मग त्याचे साधारण 2 ते 3 इंचांचे तुकडे करायचे. आणि मग काय, पाण्यात थोडं मीठ टाकून त्यांना अर्धवट उकळून घ्यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेंगा जास्त शिजवायच्या नाहीत, नाहीतर सगळा खेळ बिघडेल. फक्त 5 ते 7 मिनिटं बस. त्या फक्त हलक्याशा मऊ झाल्या पाहिजेत. आता असं का करायचं? तर याचं कारण असं आहे की शेंगांचा आकार आणि त्यांचा तो टेक्स्चर टिकून राहतो. त्या जर का जास्त शिजल्या ना, तर रश्श्यात पूर्ण विरघळून जातील आणि मग ती खाण्यात मजा नाही येणार. आता वळूया आपल्या वाटणाकडे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन त्यात खोबरं, खसखस आणि काजू मस्त सोनेरी रंगावर भाजून घ्या. त्याचा सुगंध घरभर पसरेल. मग हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या आणि मग थोडं पाणी घालून मिक्सरमधून त्याची एकदम गुळगुळीत पेस्ट तयार करा. हेच वाटण आपल्या भाजीचा खरा आधार आहे, लक्षात ठेवा. ओके, शेंगा तयार आहेत, वाटण तयार आहे. मग आता वाट कसली बघायची? चला, भाजी बनवण्याच्या मुख्य आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे जाऊया. आपण आता फोडणीपासून सुरुवात करून एक मस्त दाटसर रस्सा बनवणार आहोत. ठीक आहे, तर कढईत तेल गरम करा. तेल तापलं की टाका मोहरी. मोहरी छान तडतडली की मग जिरे आणि कढीपत्ता. आहाहा, काय सुगंध येतो. आता या चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परतायचा. मग टाका आलं लसूण पेस्ट आणि 1 मिनिटभर परता. बघा कसा आपल्या चवीचा पाया रचला जातोय. कांदा छान परतला गेला की आता वेळ आहे टोमॅटोची. टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. मग टाका आपले सुके मसाले, हळद, लाल तिखट आणि धणे जिरे पूड. मसाले चांगले परतले की आता त्यात आपलं तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि बाजूले तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं. इथे एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट, हे मसाले आणि वाटण तेलात व्यवस्थित परतणं फार महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच त्यांचा खरा स्वाद आणि सुगंध पूर्णपणे आपल्या भाजीत उतरतो. ही स्टेप अजिबात घाईत करू नका. आणि आता तो क्षण येतोय ज्याची आपण इतका वेळ वाट बघत होतो. आता आपण हे सगळे तयार केलेले घटक एकत्र आणणार आहोत आणि आपली अप्रतिम भाजी पूर्ण करणार आहोत. आहे की नाही एक्साइटिंग? तर या परतलेल्या मसाल्यांमध्ये आपल्या उकडलेल्या शेंगा टाका. आता रस्सा किती दाट किंवा पातळ हवाय त्या अंदाजाने पाणी घाला. आता मंद आचेवर या भाजीला 8 ते 10 मिनिटं छान शिजू द्या, म्हणजे सगळे मसाले शेंगांमध्ये मुरतील. आणि सगळ्यात शेवटी
चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर. झाली आपली भाजी तयार. आता ही गरमागरम रस्सा भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर काय अप्रतिम लागते, पण चपाती किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबतही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. कल्पना करूनच तोंडाला पाणी सुटलंय. थांबा थांबा, अजून संपलेलं नाही. आता काही खास टिप्स. समजा या भाजीच्या चवीत थोडा ट्विस्ट आणायचा असेल तर काय करता येईल? चला बघूया. पहिला उपाय, भाजीला अजून खास थोडी गोडसर चव देण्यासाठी त्यात फक्त चिमूटभर गोडा मसाला घालून बघा. चव एकदम बदलून जाईल. आणि जर रस्सा जास्त दाट हवा असेल तर सोप्पं आहे. वाटण बनवताना खोबऱ्याचं प्रमाण थोडं वाढवा. आणि सगळ्यात सोपी टीप, तिखटपणा आपल्या हातात आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून भाजी हवी तशी झणझणीत किंवा मग कमी तिखट बनवता येते. अगदी सोप्पं